नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अखेर ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने एक बळी घेतलाच. गेल्या 4-5 दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की प्रचंड असा पाऊस सुरू होता, अनेक झाडे कोसळत होती आणि हे सगळं होत असताना आपण कंटिन्यू लाईव्ह करतोय, परिस्थिती ठाण्यातली दाखवतोय. शेकडो झाडं ठाण्यामध्ये पडली आणि ही झाडं पडण्याचं एकच कारण जे सगळे नागरिक, लोकप्रतिनिधी जे सत्तेत आहेत, जे विरोधी पक्षात आहेत, ते सगळेजण सांगतात की वृक्ष प्राधिकरण नावाचं जे डिपार्टमेंट आहे ते गायब आहे, त्यांनी त्यांचं काम केलेलं नाहीये. आयुक्त साहेब, तुम्ही म्हणालात 6000 झाडांच्या छाटण्या झाल्या, पण त्या कागदावरच झाल्यात का? खरंच झाल्यात का? आयुक्त साहेब, तुम्ही खूप चांगलं काम करताय, पण तुमच्या हाताखालचे अधिकारी हे खरंच काम करतायत का हे पाहणं आता गरजेचं आहे. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आणि ऑन द स्पॉट निर्णय घेत एका अधिकाऱ्याचा चार्ज कमी केला, ज्याच्याकडे वृक्ष प्राधिकरणचा चार्ज होता. पण साहेब, शिंदे साहेब, त्याचा चार्ज कमी नव्हता करायला पाहिजे, तुम्ही त्याला निलंबित करायला हवं होतं. कारण अशी परिस्थिती आता ठाण्यात आहे, त्याचं निलंबन व्हायला हवं होतं. तेव्हाच त्या अधिकाऱ्याला पण धडा मिळाला असता आणि बाकीच्या अधिकाऱ्यांसाठी पण एक एक्झाम्पल सेट झालं असतं. आरटीओच्या जवळ ते झाड, मी आता ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ती 3 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. मी त्यांचं नाव देखील तुम्हाला सांगतो. आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाला माझी आत्ता ही विनंती आहे की बाबा, आता तरी तुम्ही जागे व्हा. पांडुरंग भिकू भुवड यांच्या अंगावर ते झाड पडलं होतं 2-3 दिवसांपूर्वी आणि ते झाड आरटीओ जवळ पडल्यानंतर विकास रेपाडे, तिथले स्थानिक नगरसेवक नम्रता भोसले जाधव यांनी तात्काळ त्यांना जितो रुग्णालयात हलवलं. त्यानंतर मी देखील जितो रुग्णालयामध्ये गेलेलो होतो. विकास रेपाडे सगळ्या यंत्रणांशी बोलत होते, सगळ्यांना फोन लावत होते. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील फोन लावला होता. तात्काळ त्यांना बेस्ट उपचार मिळावेत यासाठी सगळे प्रयत्न झाले होते, प्रयत्न सुरू होते. परंतु आज अखेर त्यांचं निधन झालेलं आहे. बरं, हे निधन झालं, आता कदाचित महापालिका त्यांना काहीतरी मदत देखील करेल, परंतु ती मदत जाऊ द्या, हा बळी नक्की कोणी घेतला आणि हा जो बळी गेला याचं श्रेय आता कोण घेणार? ठाणे महानगरपालिका घेणार आहे? आपण कुठे कमी पडतोय याकडे तरी आता लक्ष दिलं जाईल का? मी तुम्हाला त्या दिवशी पण, मी जेव्हा घरातून निघालो, माझ्या आजूबाजूच्या दिशेने मी जेव्हा झाडं बघत होतो, तेव्हा मलाही असं वाटत होतं की मी आता चाललोय, मी प्रवास करतोय, सुरक्षित आहोत का? आपण सुरक्षित आहोत का? हा खूप मोठा प्रश्न आता इथे उभा राहतोय. त्यामुळे मला एक गोष्ट काल आवडली. शिंदे साहेब जेव्हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये गेले तेव्हा लोकप्रतिनिधींनी त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. मला असं वाटत होतं आजपर्यंत की शिंदे साहेबांना ही वस्तुस्थिती आजपर्यंत कोणी कळू देत नव्हतं. पण काल विकास रेपाळे तिथे होते, नम्रता भोसले जाधव तिथे होते, महापौर होते, पवन कदम होते, यांनी खरी परिस्थिती तिथे मांडली आणि ऍक्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. पण शिंदे साहेब, सध्या झाडांची आणि या सगळ्या गोष्टींची परिस्थिती फार वाईट आहे. आपत्ती व्यवस्थापन असेल, आपलं अग्निशमन दल असेल, वृक्ष प्राधिकरण असेल, यांच्याकडे बजेट नाहीये, यांच्याकडे लोक नाहीयेत आणि यांच्याकडे यंत्रसामग्री सुद्धा नाहीयेत. खूप वाईट परिस्थिती आहे ठाण्यामध्ये सध्या या संदर्भातली. पाऊस आता थांबलाय, आता जी झाडं पडली होती ती उचलायला सुरुवात केली गेली आहे, ट्रिमिंग हे सगळं सुरू आहे. परंतु आता पुन्हा एकदा जर 2-3 दिवसांनी अशाच प्रकारचा पाऊस सुरू झाला तर त्यासाठी आपण सगळेजण प्रिपेअर आहोत का याचं देखील आत्मपरीक्षण करणं आता आपल्याला गरजेचं झालेलं आहे. अनेक नगरसेवकांची अक्षरशः बोंब आहेत की हे अधिकारी, वृक्ष प्राधिकरणचे हे जे अधिकारी होते
की आमचे फोन उचलत नव्हते, आम्हाला रिस्पॉन्ड करत नव्हते. तर नवीन अधिकारी आले, ते तरी त्यांना रिस्पॉन्ड करतील का? आता तरी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपत्ती व्यवस्थापनाला भेट दिल्यानंतर ही सगळी परिस्थिती बदलेल का हे आपल्याला कळेल, आता 2-3 दिवसामध्ये कळेल. परंतु एक चांगला निर्णय जो आहे तो शिंदे साहेबांनी घेतला. शिंदे साहेबांनी तत्काळ ऍक्शन दिली, ऍक्शन घेतली आणि मला वाटतं आज ती सगळी झाडं वगैरे उचलायला सुरुवात झाली आहे. परंतु हा जो बळी गेलाय तो मी पुन्हा एकदा सांगतो, ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनातील या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गेलाय. त्या फायरची गावदेवीची जेव्हा घटना घडली तेव्हा देखील ते 2 बळी गेले, तेव्हा देखील मी तुम्हाला सांगतो ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच आणि आपल्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळे, आपल्याकडे ती यंत्रणा नसल्यामुळे हे बळी गेले. आणि आता या सगळ्या विभागामध्ये जे अधिकारी काम करतायत त्यांना ठाणेकरांचे आणखी किती बळी हवेत ही सगळी व्यवस्था नीट करण्यासाठी, ते तरी आता त्यांनी सांगावं. नाहीतर जागं व्हावं आणि जरा फिरावं ठाण्यामध्ये, सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन फिरा आणि परिस्थिती बघा काय ते. ऍटलिस्ट ज्यांनी तुमच्याकडे एवढ्या महिन्यांपासून तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारींची उत्तरं आणि त्याच्यावर सोल्युशन जरी तुम्ही दिलं असतं तरी या घटना घडल्या नसत्या असं मला वाटतं. शहाजी खुसपे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव नगरसेवक प्रभाग क्रमांक 13 मधील, त्यांची कमेंट काय आहे? या आपत्तीला जबाबदार असणाऱ्या त्या अधिकाऱ्याचा चार्ज काढून उपयोग नाही, त्याचे निलंबन झाले पाहिजे. अगदी बरोबर. तसेच नवीन चार्ज दिलेले केदार पाटील या अधिकाऱ्याचे पण निलंबन करा. सकाळपासून 3 धोकादायक झाडे पडायला आलेले आहेत म्हणून फोन करतोय पण साधा फोन सुद्धा उचलत नाही. जबाबदारीचे ज्याला भान नाही त्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा. अगदी बरोबर आहे. आयुक्त साहेब, आता शिंदे साहेबांच्या आदेशाची वाट पाहू नका. शिंदे साहेबांच्या आदेशाची वाट पाहू नका. तुम्ही डिसिजन घ्या आणि या अधिकाऱ्यांचं निलंबन करून जबाबदाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांना द्या ना. ठाणे महानगरपालिकेकडे अधिकारी नाही आहेत का? तेच अधिकाऱ्यांकडे त्याच तुम्ही जबाबदाऱ्या देताय. नाही आहेत का आपल्या ठाणे महानगरपालिकेकडे अधिकारी दुसरे आहेत? चांगले अधिकारी, त्यांना चार्ज द्या आणि त्यांचं देखील काम बघा. खूप केपेबल अधिकारी आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये, पण त्यांचा वापर का केला जात नाहीये? या अधिकाऱ्याचा फक्त चार्ज करून उपयोग नव्हता आणि त्याला निलंबितच करून टाकायला पाहिजे. कशाला बाकी तरी स्थावर आणि प्रभाग समितीने हे सगळं ठेवलं होतं त्याच्याकडे. जर तुम्हाला ते डिपार्टमेंटच हँडल होत नव्हतं पहिल्या दिवशी आयुक्तांना सांगायला पाहिजे ना की मला डिपार्टमेंट नकोय म्हणून. सगळ्या डिपार्टमेंटचा लोड घेऊन ठेवायचा आणि कामं करायची नाही आणि आमच्या ठाणेकरांचे बळी घ्यायचे. आयुक्त साहेब, शिंदे साहेबांच्या आदेशाची वाट पाहू नका. आता जो जबाबदार आहे याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी आणि एखाद्या अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे. या सगळ्या परिस्थितीमध्ये काहीतरी कठोर ऍक्शन आयुक्त साहेब तुम्हाला घ्यावा लागेल. महापौर मॅडम, तुम्ही देखील यामध्ये लक्ष घालायला हवं. शिंदे साहेबांच्या आदेशाची आता वाट पाहू नका. शिंदे साहेबांनी काल येऊन सगळी यंत्रणा पाहिली आहे, आदेश दिलेत, परंतु आयुक्त साहेब तुमच्या खालचे जे अधिकारी आहेत ते खरंच काम करतायत का हे देखील पाहण्याची आता वेळ आलेली आहे. आयुक्त साहेब, आणखीन एक सांगतो, तुम्ही जिथे हिरानंदानी इस्टेटमध्ये राहता तिथून बाहेर पडता आणि दररोज ज्या रस्त्यावरून जाता त्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेले, तो व्हिडिओ देखील मी काल टाकलेला आहे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून. त्यामुळे अधिकाऱ्यांना हे सुद्धा जर दिसत नसेल तर शोकांतिक आहे. अजून रस्त्यावर खड्डे पडायची पण वाट बघू नका. सगळं काम सुरू करा आणि पहिले ही वृक्ष छाटणी आणि जे कॉन्क्रिटीकरण जे झालंय झाडांच्या बाजूने ते काढा. काही ठाण्यातील खूप चांगली लोक आहेत, त्यांना सोबत घ्या आणि सगळी कामं करा. हीच आता ठाणे महानगरपालिकेला विनंती करायची वेळ आली. लोकप्रतिनिधी सांगून सांगून थकलेत, अक्षरशः थकलेत या वृक्ष प्राधिकरण या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि या सगळ्या डिपार्टमेंटला, परंतु काहीच कारवाई होत नाहीये. अखेर या प्रशासनाने एक बळी घेतला आणि हा बळी घेतल्यानंतर तरी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला जाग येईल एवढीच आशा बाळगूया. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.